विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा मतदानापूर्वीच गुलाल, तटकरे लखाणींसह 5 जण बिनविरोध आमदार। विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची गुरुवारी दुपारी 3 वाजता संपली। ही मुदत संपल्यानंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे। मतदानापूर्वीच महायुतीने 5 मतदारसंघांमध्ये विजयाचा गुलाल उधळला आहे। यात कोकणमधून राष्ट्रवादी काँग्रेसचा अनिकेत तटकरे आणि पुण्यात विक्रम काकडे, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली येथून भाजपचे अरुण लखाणी तसेच ठाण्यातून शिवसेनेचे रवींद्र फाटक आणि यवतमाळमधून दुष्यंत चतुर्वेदी हे बिनविरोध निवडून आले आहेत। उर्वरित 12 मतदारसंघांमध्ये मात्र थेट लढती रंगणार असून काही ठिकाणी बंडखोर उमेदवारांमुळे चुरस वाढली आहे। 5 मतदारसंघात बिनविरोधी विजय। कोकण मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बाळ उर्फ सुरेंद्र माने आणि अपक्ष उमेदवार जुईली दळवी यांनी माघार घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे बिनविरोध निवडून आले। ठाणे मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभिजित पवार यांनी उमेदवारी मागे घेतल्याने शिवसेनेचे रवींद्र फाटक यांचा मार्ग मोकळा झाला। यवतमाळ येथे काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी माघार घेतल्याने शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी बिनविरोध विजयी झाले। वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली मतदारसंघात काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे भाजपचे अरुण लखानी यांची बिनविरोध निवड निश्चित झाली। पुणे मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीकांत पाटील यांनी माघार घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काकडे बिनविरोध आमदार झाले। 12 मतदारसंघात थेट लढती। बिनविरोध निवडीनंतर राज्यातील 12 मतदारसंघांमध्ये निवडणूक होणार आहे। अनेक ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट सामना रंगणार असून काही मतदारसंघांमध्ये बंडखोर उमेदवार निर्णायक ठरू शकतात। भाजपचे राजू पोद्दार विरुद्ध काँग्रेसचे अतुल लोंढे। अमरावती, भाजपचे प्रवीण पोटे पाटील विरुद्ध हर्षजित देशमुख। भंडारा गोंदिया, भाजपचे अविनाश ब्राह्मणकर विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नरेश ईश्वरकर। नांदेड, भाजपचे अमरनाथ राजूरकर विरुद्ध काँग्रेसचे रामदास पाटील सुमठाणकर। परभणी, हिंगोली, शिवसेनेचा सईद खान विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डॉक्टर विवेक नावंदर। उस्मानाबाद, लातूर, बीड, भाजपचे बसवराज पाटील विरुद्ध काँग्रेसचे महेश देशमुख। औरंगाबाद, जालना, भाजपचे सुहास शिरसाट विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गणेश लोखंडे। जळगाव, भाजपचे नंदकिशोर महाजन विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शरद तायडे आणि शिवसेनेच्या बंडखोर रेश्मा काळे यांच्यात तिरंगी लढत। सांगली, सातारा, भाजपचे धैर्यशील कदम विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभयसिंह जगताप। सोलापूर, भाजपचा राजेंद्र राऊत विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वसंतराव देशमुख। अहिल्यानगर, भाजपचा प्राजक्त तनपुरे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर दत्तात्रय पानसरे। नाशिक, शिवसेनेचे नरेंद्र दराडे विरुद्ध भाजपचे बंडखोर गोकुळ गीते। महायुती विरुद्ध महाविकास आघाडीचा प्रतिष्ठेचा सामना। 5 जागा बिनविरोध जिंकल्यानंतर महायुतीचा आत्मविश्वास वाढला असला तरी उर्वरित 12 जागांवरील लढती प्रतिष्ठेच्या ठरणार आहेत। विशेषतः मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील मतदारसंघांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळ, पक्षांतर आणि बंडखोरी यांचा निकालांवर मोठा प्रभाव पडणार आहे। त्यामुळे मतदानाच्या दिवशी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील राजकीय ताकदीची खरी परीक्षा पाहायला मिळणार आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.